दिनांक 15 ते 20 ऑगस्ट 2024 दरम्यान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद नाशिक यांच्या वतीने पंचायत समिती नाशिक येथे आयोजित रानभाजी व राखी महोत्सवाच्या उद्घाटन हे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आले। नाशिक ग्रामीण भागातील महिला बचत समूहांनी रानावनातून आणलेल्या या नैसर्गिक पद्धतीने उगवलेल्या रानभाज्या आहारासाठी पौष्टिक आहे। नाशिककरांना या महोत्सवाच्या माध्यमातून एक पर्वणी मिळाली आहे। त्यामुळे पंचायत समिती नाशिक या ठिकाणी आयोजित रानभाजी व राखी महोत्सवात उपलब्ध रानभाज्या खरेदी करण्याचे आवाहन पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे। रानभाजी व राखी महोत्सवा उद्घाटनाप्रसंगी दादाजी भुसे यांनी सांगितले की ग्रामीण भागातील उद्योजक महिलांनी निर्मिती केलेल्या उत्पादनांना ई-मार्केट प्लेस सारख्या ऑनलाईन संकेतस्थळावर उत्पादने उपलब्ध करून देणे हे उमेद अभियानाचे यश असल्याचं सांगितलं। तसेच येणाऱ्या काळात जिल्ह्यातील उद्योग करणाऱ्या बचत समूहांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी 100 उमेद मार्ट विक्री स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार असून यासाठी शासनाच्या प्रमुख जागा उपलब्ध करून दिल्या जातील। पुढे बोलताना म्हणालेत की शासनाच्या विविध महत्त्वाकांक्षी योजनांचा उल्लेख करीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना, महिला व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी बस प्रवास सवलत योजना, विद्यार्थिनींसाठी मोफत शिक्षण सवलत योजना याबाबत त्यांनी माहिती दिली आहे। तसेच नाशिक जिल्ह्यासाठी नानाजी देशमुख पोखरा योजना आणून शेतकरी व महिलांना मोठा लाभ दिला जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले। या उद्घाटनाप्रसंगी महिला बचत गटाचे 6 ब्रँड विमोचन देखील करण्यात आले, ज्यामध्ये उमेद अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील महिला बचत गटांकडून उत्पादित होणाऱ्या विविध वस्तूंसाठी 6 नवीन ब्रँड तयार करण्यात आले असून त्याचे विमोचन पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आले। यामध्ये मनुके निर्मितीसाठी गोल्डन ड्रॉप, कापडी पिशव्या, रुरल टोटस, ज्वेलरी, शक्ती शृंगार, बाजरीपासून पौष्टिक पदार्थांसाठी मिलेट ब्लिस, कुशन कव्हर, कोझी कॉर्नर, पैठणीसाठी पाटीलकी या ब्रँडचा समावेश आहे। या महोत्सवात जिल्ह्यातील 75 समूहांचा सहभाग असून त्यांच्याकडे सर्व रानभाज्या जसे करटोली, केना, अळू, आघाडा, काटे, माठ इत्यादी रानभाज्या उपलब्ध आहेत। तसेच इतर समूहांनी तयार केलेल्या राख्या, प्रीमिक्स, कुशन कव्हर, वारली प्रिंटिंगच्या साड्या, लेडीज कुर्ती, बेडशीट, मनुके, बाजरी कुकीज, मसाले, तांदूळ, कडधान्य व खाद्यपदार्थ विक्रीस उपलब्ध आहे। या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अर्जुन गुंडे, प्रकल्प संचालिका प्रतिभा संगमनेरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, डॉक्टर वर्षा फडोळ, दीपक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। एबी न्यूज साठी विवेक कडवे, नाशिक।